Hello everyone. Now today we are going to discuss one important theorem. That theorem has asked in Winter 16 for 6 marks. So first of all we will see the statement of that theorem. So show that the commutative ring D is an integral domain if and only if for ABC belong D with A is not equal to 0. The relation AB is equal to AC implies that B is equal to C. तर इथे आपल्याला गिवन काय दिलं आहे सोल्यूशन लेट D is an integral domain and let A is not equal to 0 B such that AB is equal to AC. Then we have to prove that B is equal to C. इथे त्यांनी आपल्याला इफ अँड ओनली विचारलं आहे, त्यामुळे या थेरमचा कॉन्व्हर्स पार्ट देखील आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. तर सर्वात पहिले जे गिवन दिलं आहे ते लिहून घेऊया. डी हा इंटिग्रल डोमेन आहे, ए नॉन झिरो एलिमेंट आहे, ए बी इज इक्वल टू ए सी. हे ए सी आपल्याला एक रिलेशन दिलं आहे, तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे बी इज इक्वल टू सी. ॲज ए बी इज इक्वल टू ए सी ही गिवन थिंग आहे. हा जो ए सी आहे हा लेफ्ट हँड साईडला शिफ्ट झाला तर काय येणार मायनस ए सी येणार. सो देअर फोर ए बी मायनस ए सी इज इक्वल टू 0. या दोन्ही पण प्रॉडक्टमधनं ए जर कॉमन निघाला तर ब्रॅकेटमध्ये काय येणार ए इंटू बी मायनस सी इज इक्वल टू 0. बट आपल्याला गिवन काय दिलं आहे ए नॉन झिरो आहे म्हणते, बट ए इज नॉट इक्वल टू 0. जर दोन एलिमेंटचा प्रॉडक्ट जर 0 येत असेल तर त्या दोन एलिमेंटमधनं एक एलिमेंट 0 असायला हवा. ए तर नॉन झिरो आहे म्हणजेच बी मायनस सी काय असणार 0 असणार. सो देअर फोर बी मायनस सी इज इक्वल टू 0 इम्प्लाइज दॅट बी इज इक्वल टू सी. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. बी इज इक्वल टू सी आपल्याला प्रूव्ह करायचं होतं, आपण प्रूव्ह केलं आहे. So therefore if D is an integral domain with AB is equal to AC then B is equal to C. आता आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, या थेरमचा कॉन्व्हर्स पार्ट आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. कॉन्व्हर्समध्ये काय राहणार, जे आता आपण प्रूव्ह केलं आहे बी इज इक्वल टू सी हे गिवन राहणार. तर आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, डी हा इंटिग्रल डोमेन आहे. सो कन्व्हर्सली इफ ए बी इज इक्वल टू ए सी विथ बी इज इक्वल टू सी देन वी हॅव टू शो दॅट डी इज अन इंटिग्रल डोमेन. तर कॉन्व्हर्स पार्टमध्ये आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, डी हा इंटिग्रल डोमेन आहे. सो दॅट इज टू प्रूव्ह डी हॅज नो झिरो डिवायझर. डी इंटिग्रल डोमेन आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, म्हणजेच डी हॅज नो झिरो डिवायझर म्हणजे डीकडे झिरो डिवायझर नाही आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर वी प्रूव्ह दिस बाय मेथड ऑफ कॉन्ट्राडिक्शन. तर डीला आपल्याला इंटिग्रल डोमेन शो करायचं आहे, तर म्हणजेच डीकडे नो झिरो डिवायझर आहे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर आपण हे प्रूव्ह कसं करणार, मेथड ऑफ कॉन्ट्राडिक्शननी प्रूव्ह करणार. तर आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, डी हा इंटिग्रल डोमेन आहे म्हणजेच डी हॅज नो झिरो डिवायझर. डीकडे झिरो डिवायझर नाही आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर आपण हे कशाने प्रूव्ह करणार, वी प्रूव्ह दिस बाय मेथड ऑफ कॉन्ट्राडिक्शन. तर कॉन्ट्राडिक्शन मेथड काय असते, जे पण आपल्याला प्रूव्ह करायचं आहे त्याच्या अपोजिट अझ्युम करायचं. तर आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, डी हॅज नो झिरो डिवायझर म्हणजे डीकडे झिरो डिवायझर नाही आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर मेथड ऑफ कॉन्ट्राडिक्शनने आपण प्रूव्ह करत आहोत, म्हणजेच काय करायचं याच्या अपोजिट कन्सिडर करायचं. सो दॅट वी अझ्युम दॅट डी हॅज झिरो डिवायझर. तर मी काय अझ्युम करणार याच्या अपोजिट, वी अझ्युम दॅट डी हॅज झिरो डिवायझर म्हणजे डीकडे झिरो डिवायझर आहे असं आपण याच्या अपोजिट अझ्युम करायचं आहे. सो झिरो डिवायझरची डेफिनेशन काय आहे बघा. झिरो डिवायझरची डेफिनेशन काय म्हणते, इफ ए इज नॉट इक्वल टू 0 अँड बी इज नॉट इक्वल टू 0 असेल, जर दोन एलिमेंट जर नॉन झिरो असेल तर त्या दोन एलिमेंटचा प्रॉडक्ट काय येत असतो 0 येत असतो. ही आहे झिरो डिवायझरची डेफिनेशन. ए इज नॉट इक्वल टू 0 बी इज नॉट इक्वल टू 0 यालाच काय म्हणतात झिरो डिवायझर. तर इंटिग्रल डोमेनची डेफिनेशन काय आहे, जर दोन एलिमेंटचा प्रॉडक्ट 0 येत असेल तर त्या दोन एलिमेंटमध्ये एका एलिमेंट 0 असायला हवा, मीन्स आयदर ए इज इक्वल टू 0 और बी इज इक्वल टू 0. ही डेफिनेशन आहे झिरो डिवायझरची आणि ही इंटिग्रल डोमेनची. सो दॅट वी अझ्युम दॅट डी हॅज झिरो डिवायझर. तर आपण अझ्युम काय करत आहोत, डी हा झिरो डिवायझर आहे हे अझ्युम करत आहोत. तर झिरो डिवायझरच्या डेफिनेशनमध्ये काय असते, लेट ए अँड बी इज नॉट इक्वल टू 0 इन डी सच दॅट ए डॉट बी इज इक्वल टू 0. जर दोन एलिमेंट नॉन झिरो असेल तर त्या दोन एलिमेंटचा प्रॉडक्ट काय येत असतो 0 येत असतो. ही आहे झिरो डिवायझरची डेफिनेशन. नाव ए बी इज इक्वल टू 0. तर झिरोला मी असं लिहू शकते ए डॉट 0. ही प्रॉपर्टी आपण प्रूव्ह केली आहे थेरममध्ये. ए डॉट 0 इज इक्वल टू 0 डॉट ए इज इक्वल टू काय असतो 0 असतो. 0 ही ॲडिटिव्ह आयडेंटिटी आहे, कोणत्या पण एलिमेंटसोबत मल्टिप्लाय केल्यानंतर 0च मिळत असतो. तर हे आपण प्रॉपर्टी प्रूव्ह केली आहे. तर अकॉर्डिंग टू दॅट प्रॉपर्टी मी 0ला ए डॉट 0 असं लिहू शकते. तर त्यानंतर जो लेफ्ट हँड साईडचा एलिमेंट आहे ए तो कॅन्सल होणार बाय लेफ्ट कॅन्सलेशन लॉ. तर काय होणार बी इज इक्वल टू 0. पण आपण अजून काय केलं होतं, डी हॅज झिरो डिवायझर.
जर डी हा 0 डिवायझर आहे तर मला काय मिळायला पाहिजे होतं, बी इज नॉट इक्वल टू 0, पण मला काय मिळत आहे, लेफ्ट कॅन्सलेशन लॉ अप्लाय केल्यानंतर बी इज इक्वल टू 0 मिळत आहे, तर मला काय मिळायला पाहिजे होतं, बी इज नॉट इक्वल टू 0, बट दिस कॉन्ट्राडिक्ट्स द फॅक्ट दॅट बी इज नॉट इक्वल टू 0. सो देअरफॉर अवर अझम्पशन दॅट डी हॅज 0 डिवायझर इज फॉल्स. तर जे आपण अझूम केलं होतं की डी हॅज 0 डिवायझर, ते आपलं अझम्पशन काय आहे, फॉल्स आहे. का बरं फॉल्स आहे, कारण आपल्याला काय मिळत आहे, बी इज इक्वल टू 0 मिळत आहे, आपल्याला नॉन 0 मिळत आहे. तर आपण अजून काय केलं होतं, 0 डिवायझर, म्हणजे आपल्याला बी इज नॉट इक्वल टू 0 मिळायला पाहिजे होतं. सो देअरफॉर अवर अझम्पशन दॅट डी हॅज 0 डिवायझर इज फॉल्स. So that is D has no 0 divisor and hence D is an integral domain. आपल्याला हेच प्रूव्ह करायचं आहे. So that is D has no 0 divisor, D कडे 0 divisor नाही आहे, B is equal to 0, म्हणजेच D has no 0 divisor and hence D is an integral domain. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. So this is your complete proof. Now this is your complete proof. Now next we are going to take one another important theorem. So that theorem is asked in summer 18 for 6 marks. So first of all we will see the statement of that theorem. Show that every field is an integral domain. Give one example to show that converse is not true. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की एव्हरी फील्ड ही इंटिग्रल डोमेन आहे आणि एक एक्झाम्पल द्यायचं आहे की याचा कन्वर्स ट्रू नाही आहे, म्हणजेच इंटिग्रल फील्ड ही इंटिग्रल डोमेन आहे बट इंटिग्रल डोमेन ही फील्ड बनू शकत नाही, असं एक आपल्याला एक्झाम्पल द्यायचं आहे. सो गिव्ह वन एक्झाम्पल टू शो दॅट कन्वर्स इज नॉट ट्रू. तर सर्वात पहिले आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, एव्हरी फील्ड इज ॲन इंटिग्रल डोमेन. प्रत्येक फील्ड ही इंटिग्रल डोमेन असते, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो लेट एफ addition multiplication be a field. So let's suppose that f be a field. Then to prove that f is an integral domain, तर आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, f हा इंटिग्रल डोमेन आहे. सो टू प्रूव्ह दॅट f हॅज नो 0 डिवायझर, इंटिग्रल डोमेन आहे f, म्हणजेच काय, f कडे 0 डिवायझर नाही आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो लेट ए बी बिलॉंग एफ where a is not equal to 0 and a dot b is equal to 0. बघा फील्डची प्रॉपर्टी काय म्हणते, फर्स्ट प्रॉपर्टी आहे कम्युटेटिव्हिटी, सेकंड आहे युनिटी आणि थर्ड आहे नॉन झिरो एलिमेंटचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स एक्झिस्ट व्हायला हवा. तर नॉन झिरो एलिमेंट येणार फील्डमध्ये, लेट ए बी बिलॉंग एफ, ए बी एनी एलिमेंट आहे फील्डमधले, वेअर ए इज नॉट इक्वल टू 0, फील्डमध्ये नॉन झिरो एलिमेंट असतात. सो दॅट्स वाय ए इज नॉट इक्वल टू 0. त्यानंतर फील्ड एफ प्लसमध्ये काय असते, अबिलियन ग्रुप असल्यामुळे क्लोजर प्रॉपर्टी सॅटिस्फाय करणार. क्लोजर प्रॉपर्टी काय म्हणते, जर ए बी बिलॉंग एफ असेल तर या दोघांचा जो प्रॉडक्ट आहे तो पण फील्डमध्ये बिलॉंग करायला हवा. मीन्स लेट ए बी बिलॉंग एफ वेअर ए इज नॉट इक्वल टू 0 अँड ए डॉट बी इज इक्वल टू 0. ग्रुप असल्यामुळे तो क्लोजर प्रॉपर्टी सॅटिस्फाय करणार. नाव नेक्स्ट फील्ड असल्यामुळे काय आहे, फील्ड असल्यामुळे फील्डमध्ये जे एलिमेंट आहे ते कसे असतात, नॉन झिरो असतात. सो ॲज ए इज नॉट इक्वल टू 0, ए हा नॉन झिरो आहे म्हणजेच, आणि तो फील्डमधला एलिमेंट आहे म्हणजेच काय होणार, त्याचा इन्व्हर्ससुद्धा एक्झिस्ट होणार. सो देअरफॉर ए इन्व्हर्स एक्झिस्ट अँड ए डॉट बी इज इक्वल टू काय दिला आहे, 0 दिला आहे. ए डॉट बी इज इक्वल टू 0 दिला आहे, याला आपण ए इन्व्हर्सने मल्टिप्लाय करूया. सो ए इन्व्हर्स इंटू ए डॉट बी इज इक्वल टू ए इन्व्हर्स इंटू 0 इज इक्वल टू काय येणार, 0 येणार. सो ए इन्व्हर्स इंटू ए डॉट बी इज इक्वल टू ए इन्व्हर्स इंटू 0 काय येणार, 0 येणार. सो ए इंटू ए इन्व्हर्स काय येणार, आयडेंटिटी, मीन्स आयडेंटिटी इंटू बी इज इक्वल टू 0. आयडेंटिटी मीन्स काय होतं असते, 1. सो 1 इंटू बी काय होणार, बी इज इक्वल टू 0. सो देअरफॉर ए इज नॉट इक्वल टू 0 अँड ए बी इज इक्वल टू 0 इम्प्लाइज बी इज इक्वल टू 0. इंटिग्रल डोमेनची डेफिनेशन काय म्हणते, जर दोन एलिमेंटचा प्रोडक्ट जर 0 येत असेल तर त्या दोन एलिमेंटमधनं एका एलिमेंटने 0 असायला हवा. ए तर नॉन 0 आहे म्हणजे बी 0 असायला हवा. ही डेफिनेशन आहे कशाची, इंटिग्रल डोमेनची. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट बी इज नॉट इक्वल टू 0 अँड ए डॉट बी इज इक्वल टू 0 इम्प्लाइज ए इज इक्वल टू 0. तर आपण प्रूव्ह केलं आहे, ही डेफिनेशन आहे इंटिग्रल डोमेनची. सिमिलरली जो सेकंड पार्ट आहे तो सिमिलरली याला परत एकदा प्रूव्ह करण्याची गरज नाही आहे, सिमिलरली करून लिहू शकतो आपण. वी कॅन प्रूव्ह दॅट बी इज नॉट इक्वल टू 0 अँड ए डॉट बी इज इक्वल टू 0 इम्प्लाइज दॅट ए इज इक्वल टू 0. म्हणजे जर दोन एलिमेंटचा प्रॉडक्ट जर 0 असेल तर ए 0 असायला हवा किंवा बी 0 असायला हवा. तर फर्स्टमध्ये ए नॉन 0 आहे म्हणजेच काय असणार, बी इज इक्वल टू 0 असणार. सिमिलरलीमध्ये बी जर नॉन 0 आहे तर बी इज नॉट इक्वल टू 0 आहे तर एला 0 असायला हवं.
सो हे डेफिनेशन आहे इंटिग्रल डोमेनची. तर आपण स्टार्ट कुठून केलं होतं? फील्डपासनं. आपल्याला फील्डला इंटिग्रल डोमेन प्रूव्ह करायचं होतं, तर केलं आहे आपण. हेन्स एफ इज ॲन इंटिग्रल डोमेन. आता आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? फील्ड ही इंटिग्रल डोमेन असते, बट याचा जो कॉन्व्हर्स आहे तो ट्रू नसतो, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे इंटिग्रल डोमेन फील्ड बनणार नाही, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो कॉन्व्हर्स इज नॉट ऑलवेज ट्रू. तर एक एक्झाम्पल बघूया. सेट ऑफ इंटिजर इज अ कम्युटेटिव्ह रिंग विच हॅज नो झिरो डिवायझर. आपण एक सेट घेतला आहे, सेट ऑफ इंटिजर. सेट ऑफ इंटिजर काय आहे? कम्युटेटिव्ह रिंग आहे, बट विच हॅज नो झिरो डिवायझर. परंतु तो इंटिग्रल डोमेन नाही आहे, म्हणजेच त्याच्याकडे झिरो डिवायझर नाही आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे? झेड इज ॲन इंटिग्रल डोमेन. सो बट झेड इज नॉट अ फील्ड. तर याचा कन्व्हर्स आपण प्रूव्ह करत आहोत. कन्व्हर्स इज नॉट ऑलवेज ट्रू. आपण एक सेट घेतला आहे, सेट ऑफ इंटिजर. सेट ऑफ इंटिजर काय आहे? कम्युटेटिव्ह रिंग आहे, विच हॅज नो झिरो डिवायझर. म्हणजेच काय आहे? झेड हा कम्युटेटिव्ह रिंग आहे, तो इंटिग्रल डोमेन आहे. तर आपल्याला झेडला काय प्रूव्ह करायचं आहे? झेड हा फील्ड, झेडला आपल्याला फील्ड प्रूव्ह करायचं आहे. सो झेड इज ॲन इंटिग्रल डोमेन, बट झेड इज नॉट अ फील्ड बिकॉज नॉन झिरो एलिमेंट ऑफ झेड डज नॉट फॉर्म अ ग्रुप अंडर मल्टिप्लिकेशन. तर झेड काय? हा कम्युटेटिव्ह रिंग आहे, विच हॅज नो झिरो डिवायझर. म्हणजेच तो काय? इंटिग्रल डोमेन आहे. तर आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे? झेडला फील्ड प्रूव्ह करायचं आहे. बघा फील्डची डेफिनेशन काय म्हणते? कम्युटेटिव्ह असायला हवं, युनिटी असायला हवं, आणि नॉन झिरो एलिमेंटचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स एक्झिस्ट व्हायला हवा. तर झेड सेट ऑफ इंटिजर काय? कम्युटेटिव्ह आहे. त्यानंतर युनिटी, म्हणजे सेट ऑफ इंटिजरमध्ये वन तर येणारच, म्हणजे युनिटी पण आहे. तर आता आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? नॉन झिरो एलिमेंटचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स एक्झिस्ट व्हायला हवा. सपोज 3 बिलॉंग झेड. 3 हा एनी एलिमेंट आहे सेट ऑफ इंटिजरमधला. तर याचा जो इन्व्हर्स आहे, 3चा इन्व्हर्स काय येणार? 1/3. हा सुद्धा कुठे बिलॉंग करायला हवा? सेट ऑफ इंटिजरमध्ये बिलॉंग करायला हवा. बट 1/3 काय असते? 1/3 काय आहे? रॅशनल नंबर आहे. तर रॅशनल नंबर येणार का सेट ऑफ इंटिजरमध्ये? नाही. सेट ऑफ इंटिजरमध्ये कोणते कोणते एलिमेंट येत असतात? सेट ऑफ इंटिजरमध्ये येत असतो, तर बघा सेट ऑफ इंटिजरमध्ये निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह एलिमेंट येत असतात. सेट ऑफ इंटिजरमध्ये काय येत असतात? 0, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह एलिमेंट येत असतात. पण 1/3 म्हणजे 1/3 काय? हा रॅशनल नंबर आहे. तर रॅशनल नंबर येणार का सेट ऑफ इंटिजरमध्ये? नाही येणार. म्हणजेच इथे काय होत आहे? नॉन झिरो एलिमेंटचा जो मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स आहे तो एक्झिस्ट नाही होत आहे. म्हणजे 1/3 हे जे फ्रॅक्शन नंबर आहे, म्हणजेच 1/3 जो रॅशनल नंबर आहे तो सेट ऑफ इंटिजरमध्ये कसा येणार? 1/3 रॅशनल नंबर झाला. रॅशनल नंबर इंटिजरमध्ये बिलॉंग करणार का? नाही करणार. म्हणजेच इथे कोणती प्रॉपर्टी सॅटिस्फाय नाही होत आहे? नॉन झिरो एलिमेंटचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स इथे एक्झिस्ट नाही होत आहे. त्यामुळे काय असणार? झेड हा इंटिग्रल डोमेन असणार, पण तो फील्ड फॉर्म करणार नाही. सो एक्झाम्पल, सेट ऑफ इंटिजर झेड इज अ कम्युटेटिव्ह रिंग विच हॅज नो झिरो डिवायझर. म्हणजेच डी काय? हा इंटिग्रल डोमेन आहे. सो झेड इज नॉट अ फील्ड बिकॉज नॉन झिरो एलिमेंट ऑफ झेड डज नॉट फॉर्म अ ग्रुप अंडर मल्टिप्लिकेशन. सिन्स फॉर 3 बिलॉंग झेड. 3 हा एलिमेंट आहे कशामधला? 3 हा एनी एलिमेंट आहे सेट ऑफ इंटिजरमधला, तो बिलॉंग करतो सेट ऑफ इंटिजरमध्ये. बट 3चा इन्व्हर्स म्हणजे 1/3 हा काय आहे? रॅशनल नंबर आहे, विच इज नॉट अ इंटिजर. तर हा बिलॉंग करणार का सेट ऑफ इंटिजरमध्ये? नाही. म्हणजे इथे कोणती प्रॉपर्टी सॅटिस्फाय होत नाही आहे? नॉन झिरो एलिमेंटचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स इथे एक्झिस्ट होत नाही आहे. त्यामुळे काय असणार? झेड हा सेट ऑफ इंटिजर काय असणार? इंटिग्रल डोमेन असणार, पण तो फील्ड फॉर्म करणार नाही. सो नाव दिस इज आवर कम्प्लीट प्रूफ.